नमस्कार, मी सदानंद फाळके. तुमच्या या सर्वांचं आजच्या विद्यार्थिनी सबलीकरण या कार्यक्रमासाठी मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे खरं तर ती मुख्याध्यापकांचीच आहे, पण सूत्रसंचालक म्हणून मी आज तुमच्या समोर उभा असणार आहे. कधी काळ आमचा चुली समोर गेला, त्याच विस्तवाने आम्ही विद्रोह केला. अस्तित्व जगाचे आता उदरात पेलले आहे, ती जुनी रात होती ही नवी पहाट आहे. ज्यांचं व्यक्तिमत्व या चारोळीला साजेस दिसतं अशा आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या या पुण्यनगरीच्या आणि विद्येचं माहेरघर ज्या शहराला म्हटलं जातं त्या शहराच्या जिल्हाधिकारी अपर्णा सुरेश माने यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करत आहे. मी आपल्या सर्वांकडून आपल्या मुख्याध्यापकांना विनंती करतो की आपल्या प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. मी गोंजारी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या विषयावर बोलावे. नमस्कार. आज या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून अपर्णा माने मॅडमचा सत्कार करताना मला मनस्वी आनंद होत आहे. कलेक्टर मॅडम यांचा संघर्ष सांगायला गेलं तर त्यांनी एका ग्रामीण भागात राहून त्या ठिकाणी अभ्यास करून स्वबळावर जिल्हाधिकारी हे पद मिळवलं आणि आज त्या या ठिकाणी शासन सेवेत रुजू आहेत. मला आशा आहे की आपले पुणे शहर अपर्णा मॅडमच्या मदतीने नक्कीच प्रगतीचे मनोरे उभे करेल. मला माहीत आहे की आपण सगळेच अपर्णा मॅडमच्या मार्गदर्शनासाठी थांबलेले आहोत. मी जास्त न बोलता त्यांना व्यासपीठावर सर्व मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतो. प्लीज मॅडम या. नमस्कार. सगळ्यात आधी माझं संक्षिप्त पण पुरेसा असा परिचय करून दिल्याबद्दल गोंजारी सरांचे मनपूर्वक आभार. आणि मला खरंच इथे येऊन खूप छान वाटतंय. मी जाता जाता मला घडवणाऱ्या प्रत्येकाला आठवून मी फक्त एकच सांगेन तुम्हाला, तुमच्या इच्छाशक्ती पुढे जिंकेल असं आव्हान या जगात नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे म्हणून लाभलात हे आमचं भाग्य. आपण इथे येऊन फक्त भाषणच केलं नाही तर आमच्या विद्यार्थिनींच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली आहे. देश महासत्ता होण्यासाठी स्त्री सबलीकरण किती गरजेचं आहे हे तुम्ही आम्हाला दाखवून दिलं, त्याबद्दल आभार. यासोबत हा कार्यक्रम इथेच संपला हे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दिव्या. बर, का हाक मारलीस तुम्हाला? मॅडम, आपल्याला मीटिंगला जायला उशीर होतो. काय तुमचे एकच मिनिट. तू कितवीत आहेस दिव्या? मी 7वीत आहे. बर, शाळा मीटिंग काय तुमचे 1-2 मिनिटं होल्ड करायला सांगा ना त्यांना. ओके. तुला शाळा आवडते? हो, खूप आवडते. बर. अगं मग मला आता हाक मारलीस आणि तू काहीच बोलत नाहीयेस. काय झालं, बोल ना. तुला काही सांगायचंय का? दिव्या, हे बघ बाळा, मी कलेक्टर आहे. तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकतेस. हे बघ, तुला कोणी काहीच करणार नाही. तू अगदी बिनधास्त मला सांग. तुला काही अडचण आहे का? मॅडम, आमचे एक सर आहेत. ते आम्हाला मॅथ्स शिकवतात. हां. ते खूप मारतात आणि काय?
कुठेही हात लावून. हे बघ दिव्या, काय ते मला स्पष्ट सांग. गोंजारी सर, तुमचा सगळा स्टाफ बाहेर आहे. हो मॅडम, सगळे इथेच आहेत. दिव्या, मला सांग कोण आहे यातलं. मॅडम, हे नेमकं काय चाललंय? गोंजारी सर, तुमच्या शाळेतल्या एका शिक्षकाने या मुलीचं शोषण केलं. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? या शाळेत आधी कधीच अशी तक्रार आली नाही. नाही आली नसेलही, पण आता या मुलीकडे बघा ना. तिच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का ती खोटं बोलत असेल? अहो मॅडम, पण ही गोष्ट कुणाच्या तरी लक्षात यायला हवी होती ना.